माझ्या भावाला जाऊन आज बरोबर 2 महिने झाले. 28 जानेवारीला माझ्या भावाचं प्लेन क्रॅश झालं. 2 महिने झाले या गोष्टीला. एखाद्या कुटुंबातला कर्ता पुरुष जेव्हा जातो ना, त्याचं दुःख त्या कुटुंबालाच माहिती असतं. आम्ही पण हे भोगलेलं. मग विमानात जाऊ दे का गाडीत जाऊ दे किंवा रेल्वेमध्ये जाऊ दे, सुरक्षितता ही अतिशय महत्वाची झाली. आणि सुरक्षितता कशासाठी? तर माझ्या भावाचं प्लेन पडलं. 2 महिने झाले. माझ्या कुटुंबाला कुठे न्याय मिळाला? आमच्यासारख्या कुटुंबा, माझा भाऊ डेप्युटी चीफ मिनिस्टर होता महाराष्ट्राला, त्याला जर न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळणार? माझ्या भावाचा, मोठ्या भावाचा मुलगा रोहित म्हणजे पक्षांमध्ये केला. आणि मी जाहीरपणे, अरविंदजी इथे बसलेत, अरविंदजींचे, काँग्रेस पक्षाचे, डीएमके, सपा, सगळ्या पक्षांनी, मला याच्यात राजकारण आणायचं नाही, पण एक FIR करायला रोहित पवारला जंग करावी लागली. आमच्या राज्यांनी तर महाराष्ट्रात घेतलाच नाही, पण अनेक राज्यांमध्ये जाऊन त्यांनी विनवण्या केला की FIR करा आणि आमच्या काकाला म्हणजे अजित पवारांना न्याय मिळू द्या. एक FIR करायला एवढी अडचण. आणि जर या देशाच्या डेप्युटी चीफ मिनिस्टरची जेव्हा एवढा मोठा ऍक्सिडेंट होतो त्याचा FIR होत नाही तर सामान्य माणसांनी जायचं कुठे? तो माझा भाऊ जेवढा होता, अजित पवार जेवढा माझा भाऊ होता, तेवढाच महाराष्ट्रातल्या प्रत्येक मनामधला एक लाडका नेता होता. तर आज एवढ्या मोठ्या नेत्याचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाल्यावर इन्क्वायरी व्हायला नको? माझी विनम्र हात जोडून महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या एवढीच विनंती आहे की पारदर्शक इन्क्वायरी व्हावी सगळ्याच ऍक्सिडेंटची. मग तो अहमदाबादचा क्रॅश असू दे, हेलिकॉप्टर क्रॅश मध्ये COD बिपिन राऊत गेले तो असू दे, मध्ये अँब्युलन्सचा एक क्रॅश झाला एअर अँब्युलन्स झारखंडला, किंवा अजित पवारांचं विमान पडलेलं. हा न्याय हा समानच असला पाहिजे प्रत्येक कुटुंब. मग तिथली तो पायलट असेल, माझा दादा असेल, किंवा त्या ज्या महिला विमानात होत्या त्या सगळ्या असतील, ह्या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. ती स्टुअर्डेस होती तिथे, ती एक यंग मुलगी होती, तिला न्याय मिळाला नको? माझी एवढीच विनंती आहे की ब्लॅक बॉक्स, आधी आम्हाला सांगितलं ब्लॅक बॉक्स मिळणार, आता सांगितलं खराब झाला. मग ब्लॅक बॉक्स, रोहित पवारांचे प्रयत्न, महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी काल याच्यावर स्टेटमेंट केलं. पण माझी एवढीच विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की टाइम बाउंड मॅनरमध्ये ही इन्क्वायरी झाली पाहिजे. अनेक प्रश्न आहेत, त्याची उत्तरं सरकारने दिली पाहिजेत. आणि अजित पवारांना जी ती केस झाली त्यांच्या विमानाला आणि त्याच्याबरोबर पायलट असेल किंवा जे कोणी त्या विमानात होते त्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा अशी विनम्र भारत सरकारकडे माझी विनंती.